सकाळची उठल्यावर असा वाटत होता जावाच नाही. रासच काही बॉडी पेन करीत होता. मग उठूनशी पाणी गरम केला ना पीठ जितला. मरो जवरा होईल तवरा करू असा विचार करून निघलो योगा क्लासला जायला. योगा क्लासला पोहोचलो ना बघता तर आज पण लाईट गेलती ना. बाबा बाबा आज टीचरने रासच काही काम काढला त्या सर्वांचाच. मला बोलतो हाड तुटलं काय. हाड नाही अख्खी हाडा मोडली माझी हाडा ना. कसा कसा प्रेशर घेतला ना खपला बाबा एकदाचा वर्कआउट. मगशी घरा आलो ना फ्रेश होऊनशी मुसलीचा नाश्ता केला. आज जरा पण ताकद नव्हती काही बनवायची. मगशी माझा फेवरेट लंच बनवीत घेतला. मसूर डाळला मूग डाळ धुवून घेतली ना पाणी घालून त्या कापलेला कांदा टॅमॅटो ना 3 कोकमा घातली. आवशी हळद ना मीठ घालून कुकरला लावली. तवसर पप्पा आला आणि पप्पानी यो जो हाणलाय तो तुम्हाला माहितीच असेल आणि जर माहिती नसेल तर उद्याचा ब्लॉग बघा. उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळेल की काय आहे ते. आणलेला सामान बघूनशी आत गेलो ना चपातीचा पीठ मळतात तसं पीठ मळूनशी घेतला. आता ही रेसिपी माझं कम्फर्ट फूड आहे आणि मला रास पटतं. बनवायला टाइम नाही लागत, हेल्दी आणि पोट पण भरलेलं राहतं. आता इथंशी मी ऑलिव्ह ऑइल घेतलाय. आता इथं पिठाचं गोलं मुठीन दाबूनशी मी जसं भुजताव तसं भुजून जायचं होत आणि हे गोलं बारीक गॅसवरच चांगलं शिजतात तर गॅस बारीक ठेवा ना. असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भुजून जा. एक साईड भुजून झाल्यावर दुसऱ्या साईडला फिरवून चमच्यान किंवा सुरीन असं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते अजून चांगलं शिजतात आणि क्रिस्पी होतात. आता हे शिजून रेडी होत ना. एक साईडला कुकरला लावलेली डाळ पण शिजली आहे. आता इथंशी मी फोडणीला पण ऑलिव्ह ऑइल यूज केलाय. तेल आणि जिराना बारीक कपलेला अद्रक लसूणची फोडणी घालून घेतली. मगशी त्या नागरी मसाला ना गरम मसाला घालूनशी परतून घेतला. मसाला भुजूनशी जवरी पाहिजे तेवढी डाळ वारगण घेऊनशी फोडणी घातली. मगशी घाटलून चांगली एक उकड कडली. याच्यात थोडासा पाणी घातलेला. आता डाळ रेडी झालती तिला वारगण काढूनशी घेतली. मगशी वरसून चपातींचं भुजलेलं गोलं चुरूनशी घातलं. बारीक कपलेला कांदा मिरची कोथमीर घालून वरून लिंबू पिल्ला. आता या 2 चपात्यांना वारगावरून डाळीचं पोषण असल्यामुळे जरा पण भूक नाही लागत नाही. आणि मेन गोष्ट लिंबू शिवाय ही डिश फेल हो. मी तर बोलते तुम्ही पण एकदा ही डिश ट्राय करा. आजसाठी एवढ्याच, आता भेटू द्या, बाय.